सांगलीजवळील हरिपूर, कृष्णा वारणा नद्यांचा नयनरम्य संगम आणि प्राचीन संगमेश्वर मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले ठिकाण. श्रावणातील सोमवार येथे भाविकांची मोठी गर्दी होते. मात्र या गर्दीत आजही लक्ष वेधून घेतो तो म्हणजे घोड्यांचा टांगा. एक काळ असा होता की सांगली ते हरिपूर प्रवासासाठी टांगा हेच प्रमुख सार्वजनिक वाहतुकीचं साधन होतं. भाविक असोत किंवा नागरिक, अनेकांचा प्रवास याच टांग्यातून व्हायचा. घोड्यांचा टापांचा आवाज आणि टांग्याच्या चाकांची घरघर हा या रस्त्याचा परिचित आवाज होता. मात्र काळ बदलला. मोटारसायकली आल्या, रिक्षा वाढल्या आणि टांग्यांचा प्रवास हळूहळू कमी होत गेला. आज सांगली हरिपूर मार्गावर मोजकेच 1-2 टांगे शिल्लक आहेत. प्रवासी कमी झाले, उत्पन्नही घटलं, तरीही घोड्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च भागवत टांगे चालक ही परंपरा जपत आहेत. श्रावणातील भाविकांनी इतर वाहनांसोबत टांग्याचाही वापर करावा अशी त्यांची अपेक्षा. काही काळी हरिपूरच्या प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या टांग्याचा इतिहास, त्यांच्या बदलता प्रवास आणि आजही परंपरा जपण्यासाठी सुरू असलेली धडपड, या संपूर्ण टांग्याचा प्रवास जाणून घेऊया या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तरुण भारत ऑनलाईनमध्ये आपलं स्वागत आहे. माझे सहकारी मनीषा पाटील यांच्यासोबत मी आत्ता सध्या आहे सांगलीतील हरिपूर या ठिकाणी. तर सांगलीपासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हरिपूर येथील संगमेश्वर मंदिरामध्ये श्रावणनिमित्त मोठ्या प्रमाणात यात्रा भरवली जाते. तर मला आता यात्रेनिमित्त एक असा क्षण पाहायला मिळाला की माझ्यासोबत टांगेवाले दादा आहेत. आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. दादा, काय सांगाल? हरिपूरची यात्रा सुरू आहे आणि तुम्ही टांगा हे खेळले आहे. प्रवाशांचा कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला? हो, आहे की येतेच प्रवास आपले. तसा इथं आलो हरिपूरला मी. आहे येतेच प्रवास, काय नाही. किती वर्षापासून तुम्ही टांगा चालवता? 10 वर्षापासून आहे. आता कसं आहे, म्हणजे ग्राहक येतात? हो, आहे की. आता जरा वाहनं बिनं वाढली, त्याच्याकडे जरा गिराक कमी आहे. जरा आहे आपलं चालायचं दोघं आपलं. म्हणजे हरिपूरचं तुमचा कसा असतो? म्हणजे फक्त श्रावणपुरता असतो का नेहमी प्रवास असतो? नाही, नेहमी बी असतो की, नेहमी बी असतो. या सणासोमवार बी येतो. किती दर घेत आहे काय तुम्ही? आम्ही 20 रुपये शीट लावले. 20 रुपये शीट लावले. आता जर वाहनांची संख्या वाढलेली आहे, लोक रिक्षा असतील, आपल्या वाहनं टू व्हीलरने येत आहे, मग घोडागाडीवरती काय परिणाम झाला आहे का? हो, झालं की. जरा आपलं 2 रुपये कमी होते. आपलं जे वय ज्यादा 500-600 वय तर 300-400 रुपये होते. तुमच्या घोड्याचे वगैरे खाणं पिण्याचे वगैरे पैसे निघतात का काय? हो, निघते आपलं, काय अडचण. आता तुम्ही मगाचपासून उभारलेला प्रवासीच येत नाही काय? परवाच येत नाही. आता ते वाहनं बिनं जादा आहे, मोटरसायकल बी आपलं सगळे वाहतूक झाले जादा. ते करता कोण अवसर बसते, कोण नाही, असं आहे. आता सकाळपासून किती फेऱ्या मारला तुम्ही? 1-2 मारले दादा. हो, 2. नेहमी असं यापूर्वी किती फेऱ्या मारायचा? नेहमी मग काय जेव्हा टांगबिंग होते आपली, जेव्हा एक 5-6 खेपा व्हायच्या. आता कशा परिस्थिती? आता एक काय 2-3 खेपा झाल्या. तुम्हाला समाधानकारक असा व्यवसाय होतोय का? हो, होतं आपलं, चाललंय कसं तरी आपलं डोगं, काय करा. तर हे होते टांगेवाले दादा. नेहमी हरिपूरची यात्रा सुरू झाली तर टांग्याला खूप महत्त्व होतं. पूर्वी लोक सांगलीतून टांग्यात बसून हरिपुराच्या दर्शनाला येत होते, पण आता वाहनांची संख्या वाढल्यामुळे आता या टांगेवाल्यांचा व्यवसाय कमी होताना दिसत आहे. त्यामुळे जितक्या प्रवासी येतील तितक्या त्या प्रवाशांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत.